पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आव्हान केलं. त्याचाच प्रत्यय आता आपण पाहतोय की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा आहे. यासाठी आता आपण पाहू शकतो की नगरसेवक जे आहेत आता बैलगाडीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते आता बैलगाडीमध्ये आले आहेत. काय सांगाल, बैलगाडीने आलाय? नमस्कार. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलेल्या त्यांना प्रतिसाद देण्यासाठी प्रदूषणमुक्त आणि इंधनची बचत करण्यासाठी आम्ही तिन्ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बैलगाडीच्या माध्यमातून येण्याचा निर्णय घेतला असताना आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक मंत्र्यांना काटकसरीचा आदेश दिला असताना इथल्या सत्ताधारी म्हणजे त्यांना विसर पडले की काय आज महानगरपालिकेची परिस्थिती दात करून पोट भरण्यासारखी असताना 10 प्रभागाचा घाट कशासाठी विरोधी पक्षात आता गाडीने आलंय. हा असं ना, पण आम्हाला त्यांनी सल्ला दिला त्यामुळे तर आम्ही आलो ना संघट. आमचा प्रभाग गरीब आहे. जे भारताचे पंतप्रधान त्यांनी जो आदेश दिला इंधन बचत करा, तो त्यांचा आदेश पाळून आम्ही आज बैलगाडीने आलेलो आहोत. काय सांगाल, बैलगाडीने आलाय, वेगळा प्रवास केलाय? हो, युद्धजन्य जी परिस्थिती चालू आहे त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे जे किमतीत वाढ झाली आहे त्यानुसार मोदीजींनी आपल्याला आव्हान केलं आहे की इंधनाची बचत करा, काटकसरीने वापर करा. त्याच्याच अनुषंगाने त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आज बैलगाडीने प्रवास तुम्ही केलेला आहे. एकीकडे सांगता बचत करा, 8 प्रभाग असताना 10 प्रभाग कशासाठी केले तेच आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. पट्टी करण्यासाठी हे घाट मग आहे. ही बचत झाली का? नक्कीच आपण पाहिलं तर बचत करा एका बाजूला जे आहे ते सत्ताधारी सांगत असतात, मात्र या ठिकाणी आता अन्य प्रभाग जे आहेत ते वाढवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर देखील आरोप जो आहेत आता हे नगरसेवक करत आहेत. मात्र या ठिकाणी नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर आज जनरल बॉडी मिटिंगसाठी हे राष्ट्रवादीचे नगरसेवक जे आहेत आता महापालिकेत आलेले आपल्याला कोच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.